नमस्कार शेतकरी मित्रांनो, किन व्हिजन चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये ऊस पाचट कुट्टी व त्याचे महत्त्व या विषयावर आपण आलेल्या अनुभवातून चर्चा करणार आहोत. आपण जर 15 जानेवारी नंतर तुटलेल्या ऊसाच्या पाचट व्यवस्थापनाचा आपण जे नियोजन केलं ते आपल्याला फायदेशीर आले. पाचट तुटून गेल्यानंतर आपण काय केले तर पाचट कुट्टी करण्याच्या मशीनने आपण ते पाचट करून घेतले. पाचट कुट्टीच्या मशीन आपल्याला आज आजूबाजूला 2-3 प्रकारच्या आहेत. त्यापैकी आता आधुनिक मशीन आलेलं आहे. त्या आधुनिक मशीन सोबतच्या स्लाईडमध्ये दिसते. हा पहिला आहे तो रोटावेटरसारखी एक मशीन आहे. त्याचबरोबर आपण ह्या मशीनच्या बरोबरच एक दुसरी नवीन मशीन आली. त्या मशीनचा वापर करून पाचट व्यवस्थित कुट्टी करून घेतली. पाचट कुट्टी करताना हे पाचट सकाळी 11च्या नंतर करावे, कारण हवेत ओलावा असतो. त्या ओलाव्यात जर आपण पाचट कुट्टी साधारलेली असते, ओलसर असते, त्यामुळे ती पाचट कुट्टी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपण साधारणतः दुपारी किंवा 11च्या नंतर 5 वाजेपर्यंत या वेळातच पाचट कुट्टी करावी. पाचट कुट्टी साधारणतः ऊस तुटल्यानंतर एक 7 ते 8 दिवसात करून घ्यावी. आता आपण या स्लाईडमध्ये पाहतोय की हे नवीन मशीन आलेलं आहे. ह्या नवीन मशीनच्या साहाय्याने आपण व्यवस्थित पाचट कुट्टी करून घेतली. नंतर पाचट कुट्टी करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ज्या बुडकी राहिलेल्या असतात त्या बुडकी एका तासणीच्या साहाय्याने आपण ते बुडके छाटून घेऊन त्या बुडक्यावरील पाचट बाजूला करून घ्यावी लागते. आम्ही त्याप्रमाणे बुडक्यावरील पाचट बाजूला सरी सोडली आणि सरी सोडल्यानंतर त्या ठिकाणी त्या बुडक्यावर बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक बॅविस्टिन आणि हमला याची त्या ठिकाणी फवारणी घेतली. पाचटीचे नियोजन करताना आपण पाचटीचा मुख्य उद्देश हा पाण्याचा ताण, आपल्याकडे पाणी कमी आहे. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यात पाणी कमी पडते आणि आपली दुसरे ऊसाच्या लागणी असल्यामुळे खोडव्याला कमीत कमी पाण्यात आणण्यासाठी आपण पाचटीचे नियोजन केले आहे. पाचटीचा मुख्य उद्देश हा मल्चिंग म्हणून केला आहे. तरी पण आपण पाचटीवर 2 पोती युरिया आणि 3 पोती सिंगल सुपर फॉस्फेट हे पाचट कुजण्यासाठी जो पहिला डोस असतो किंवा पाचट कुजताना नायट्रोजनची आवश्यकता असते म्हणून त्या ठिकाणी आपण टाकला. त्यानंतर आपण बारीच्या साह्याने आपण नांगराच्या साह्याने लोक फोडतात खोडव्याला, पण आपण खोडवा फोडलेला नाही कारण आपल्याला पाण्याची कमतरता आहे. त्या ठिकाणी आपण पहारीच्या साह्याने खड्डे घेऊन त्या ठिकाणी आपण ऊसाचा एक पहिला डोस दिला. या डोसमध्ये सुद्धा आपण 2 पोती युरिया, 3 पोती सिंगल सुपर फॉस्फेट व 1 पोती म्युरेट ऑफ पोटॅश, एक बायो पावडरचं मायक्रोन्यूट्रियनचे बॅग अशा आणि 1 निंबोळी पेंट अशा प्रकारचं मिश्रण एकत्र करून आपण खड्ड्यात टाकले. त्याचप्रमाणे आपण हे डोस पूर्ण केला आणि नंतर आपण पावसाळ्यामध्ये आपणाला त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये पाऊस चांगला झाल्यानंतर आपण खताचा दुसरा डोस हा दिला व बांधणी करून घेतली. या बांधणी ऊसाच्या पॉवर ट्रेलरच्या सहाय्याने बांधणी केली आणि यानंतर आजच्या स्थितीला आपल्या या ठिकाणी पाचट कुजून तयार आहे. या ठिकाणी आपणाला जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढलेला दिसून येत आहे. आपल्याला माती जमिनीमधली ऊसाच्या खोडव्याच्या बुडातली भुसभुशीत झालेली आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवांची वाढ झाल्यामुळं खतांचा अपटेक चांगला होत आहे आणि त्याची क्रिया चांगली होत आहे. जीवाणू पण आपण एक वेळ सोडले होते, फॉस्फेट सोलोबेझिक बॅक्टेरिया, त्याचा पण रिझल्ट दिसत आहेत. त्याचप्रमाणे आपणाला या खोडव्यामध्ये असे निदर्शनास आले की आपण फक्त एक वेळ तणनाशकाची फवारणी केली आणि आपल्या तण नियंत्रणात आले, कारण पाचट कुट्टी असल्यामुळे व जमीन पूर्ण झाकलेली मल्चिंग झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी तणाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे तणाच्या व्यवस्थापनाचा खर्चसुद्धा आपल्याला या ठिकाणी कमी आलेला आहे. अशा प्रकारे आपणाला एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी जरा कमी पडले होते, परंतु आपल्या या ऊसामध्ये खोडव्यामध्ये पाचटीचं आच्छादन असल्यामुळे बाष्पीभवनाचा रेट त्या ठिकाणी पाचटामुळे कमी झाला. जमिनीमध्ये गारवा असल्यामुळे ओलावा टिकून राहिला. त्यामुळे ऊसाची वाढ ही आपल्याला कन्सिस्टंट म्हणजे एकसारखी सतत वाढ होत राहिली, कारण जमिनीतील ओलावा हा कमी होत नव्हता, कारण आपल्या क्षेत्रामध्ये पाचट होती. त्यामुळे आपल्या ऊसाची वाढ चांगल्या प्रकारे होत राहिली आणि यामुळे जमिनीतील जे जीवाणूची संख्या वाढली. जीवाणूची संख्या आणि ऊसाला आपण टाकलेल्या खताचा अपटेक हा चांगल्या प्रकारे राहिला. त्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ जी ऊसाच्या पिकामध्ये खोडव्यामध्ये महत्त्वाची असते, ती पांढऱ्या मुळांची वाढ एकदम चांगली झाली व पांढऱ्या मुळाची वाढ झाल्यामुळे ऊसाची जोमदार वाढ व काळोखी टिकून राहिली. त्या ठिकाणी आपल्याला 4 बोट रुंदीचं ऊसाच्या खोडव्याचं पान देखील आपल्याला दिसून आलं. नंतर जूनमध्ये आपण त्या ठिकाणी खताचे चांगले डोस दिले, पावसाळी डोस मृग नक्षत्रामध्ये दिले आणि यामुळे ऊसाच्या 8, 10, 12 कांड्यापर्यंत आत्ता आपला ऊस आहे.
या ठिकाणी आपण 4 वर्ष झाले पाचट कुट्टीचे प्रयोग करत आहोत. आपण पाचट कुट्टी केल्यानंतर जमिनीची जी सुपीकता वाढत आहे. ज्याप्रमाणे आपल्याला पाडेगाव ऊस संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ सांगत होते, त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयोग केला. त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसून आले. पहिल्या वर्षीपेक्षा आपण दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी रिझल्ट एकदम चांगले दिसत आहेत. कारण त्यामध्ये जमिनीची सेंद्रिय कर्ब हा आपण चेक करणार आहोत. तर आमच्या अंदाजाप्रमाणे तो साधारणतः 0.9 ते 1 पर्यंत गेलेला असावा. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या केन व्हिजन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.